महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रस्तावित करण्यात आलेले कायदे हे जाचक आहेत असं म्हणत त्यांना विरोध करण्यासाठी आणि 5ही प्रस्तावित कायदे रद्द करण्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र धारकांनी गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 ते शनिवार दिनांक 4 नोव्हेंबर 2023 या काळामध्ये कडकडीत बंद पुकारलाय। राज्य शासनाच्या वतीनं प्रस्तावित असलेल्या कायद्यांना आमचा विरोध असून या कायद्यामुळे इतक्या वर्षाची आमची व्यवस्था अडचणीत येऊ शकते। तसेच जे कायदे राज्य शासन आमच्यावर लावतंय त्या कायद्याला आम्ही दोषी नसून आम्ही कायद्यानं मान्यता दिलेल्या कंपनीचा प्रोडक्ट विकण्याचं काम करत असल्याची भूमिका त्या ठिकाणी दुकानदारांनी बोलून दाखवले। मी पंढरपूर तालुका असोसिएशन पंढरपूर, आज आमचा तिसरा दिवस आहे बंदचा। आम्ही पूर्ण महाराष्ट्र मापदाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याचं जे आमचं असोसिएशन आहे त्याच्या अंतर्गत आज तिसरा दिवस आहे आमचा। पूर्ण महाराष्ट्र आम्ही बंद ठेवलेला आहे। शासनानं ज्या जाचक अटी आणि नियम काढले 40, 41, 42, 43 आणि 44 ह्या कायद्याच्या अंतर्गत बरेचसे जुलमी आणि सुलतानी कायदे ह्याच्यामध्ये त्यांनी ॲड केलेले आहेत। तर ह्या कायद्याला विरोध म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद ठेवला आहे। त्याच्यामध्येच आम्ही पंढरपूर तालुकासुद्धा आमच्या पूर्ण असोसिएशननी कडकडीत बंद पाळलेला आहे। तर हे कायदे जर झाले तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्याचं होणार आहे। त्याच्यानंतर विक्रेते आहेत, त्याच्यानंतर कंपन्या आहेत, ह्या सर्वांच्यामध्ये एक अविश्वासाचं वातावरण तयार होणार आहे। कोणी उठणार आणि कुठल्याही कायद्याचा आधार घेणार आणि त्याच्या आधारावरती एकमेकांमधली दुपळी वाढत जाणार आणि जे काय एकसंध व्यवस्थित चाललेला 40-50 वर्षाचा जे काय आपला शेतीचा आणि विक्रेत्यांमधला इतिहास आहे, आजपर्यंतचं जे काय नातं आहे हे सगळं शेवटच्या टोकाला जाणार आहे। त्यामुळं हे नवीन जे कायदे केलेले आहेत सरकारने हे येऊ घातले ते येऊ नयेत असा आमचा ठाम विरोध आहे। ह्या गोष्टीला हे जर कायदे आले तर व्यवसाय करणं अवघड होणार आहे किंवा शेतीसाठी पुरवल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जगाच्या पाठीवरचं सगळ्यात मोठं आणि चांगलं तंत्रज्ञान विक्रेता या नात्यानं दुकानदार शेतकऱ्यापर्यंत प्रोव्हाइड करत असतो। त्या नाण्याच्या आधारित शेतकरी चांगल्या प्रकारे शेती करत असतो। हे जर कायदे झाले तर दुकानदार शेतकऱ्याला गाईडलाईन करणं किंवा शेतकऱ्यांना ह्या गोष्टी प्रोव्हाइड करणं सांगणं स्वतःहून हे 100% बंद होणार आहे। आणि हे जर बंद झालं तर पर्यायानं जगाच्या पाठीवरचं चांगल्या गोष्टी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचणं अवघड होणार आहे। त्यामुळं ह्या कायद्याचा सरकारने विचार करावा आणि हे कायदे 100% आणूच नये ह्या मताचे आम्ही सर्व असोसिएशन मापदाच्या मार्फत आम्ही गव्हर्नमेंटला हे रिक्वेस्ट करतो की यायला नाही पाहिजे। ह्यासाठीच आमचा हा प्रखर विरोध आहे आणि हे कायदे येऊच नाही, यायलाच नाही पाहिजे असं आमचं ठाम मत आहे। तर हा कायदा सरकारकडून सांगितलं जाते की शेतकरी हिताचा कायदा आहे। जर एखाद्या प्रोडक्टच्या संदर्भामध्ये जर शेतकऱ्याची फसवणूक झाली किंवा शेतकऱ्याची फसवणूक दुकानदार करतील या शक्यतेतून हे होतं। दुकानदारांचं म्हणणं आहे की कंपनीनं पॅकिंग केलेलं प्रोडक्ट ज्याला शासनाची मान्यता आहे ती आम्ही देतो, तो संपूर्ण विषय जरा समजावून। खरं तर आम्ही जे लायसन घेतो ना, आता हे लायसन सरकारी गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे गव्हर्नमेंटने जे काही नियमावली ठरवली, प्रत्येक जी कंपनी गव्हर्नमेंटकडे रजिस्टर्ड असते किंवा जिचं रजिस्ट्रेशन असते सेंट्रल बिल्डिंगला महाराष्ट्र लेवलला, की ज्या कंपन्याचीच औषधं खतं बियाणं आम्ही विकत असतो आहे, गव्हर्नमेंट ज्याला मान्यता देते, ज्याची प्रत्येक बॅच आज खत असेल, औषधं असेल, बियाणं असेल, ह्याच्या प्रत्येक बॅचचा रिपोर्ट गव्हर्नमेंटकडे ह्या कंपन्यांनी दिलेला असतो। त्याच्यानंतर ते बाजारामध्ये उपलब्ध झालेलं असते। ते जर बियाणं, ते जर औषध, ते जर खत जर त्याचं काही सॅम्पल खराब झालं किंवा चुकीचं काही आलं तर त्याची जबाबदारी 100% त्या कंपनीची असते, गव्हर्नमेंटची असते की ज्यांनी त्याला मान्यता दिलेली असते। त्याच्यामध्ये दुकानदाराचा रोल फक्त एकच आहे की जे गव्हर्नमेंटने मान्यता दिलेलं आहे ते घेणं आणि तसंच्या तसं शेतकऱ्यांपर्यंत विकणं, बिलात घेणं, बिलात विकणं हे विक्रेत्याचं काम आहे। ते जे जबाबदारी आहे तो दुकानदार अगदी इमानीद्वारे पार पडत असतो। ह्याच्यामध्ये दुकानदाराचा कुठंही काही रोल येत नाही। जे गव्हर्नमेंटने मान्यता दिलेलं तेच आम्ही घेतो आणि तेच गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे आम्ही शेतकऱ्याला विकतो। त्याचे बॅच असते, MRP असते, एक्सपायरी असते, ह्या सगळ्या नियमाच्या अधीन राहून आम्ही हा व्यवसाय करत असतो। तरीही गव्हर्नमेंटने ह्याला दुकानदाराला दोषी धरून त्याच्यावरती गुन्हे दाखल करणे हे असे उलटे कायदे तयार केल्यामुळं ह्या पूर्ण संभ्रम अवस्था शेतकऱ्यामध्ये आणि विक्रेत्यांमध्ये निर्माण झालेला आहे, होऊ शकतो आणि पर्यायानं हा व्यवसाय पूर्ण मोडीत निघू शकतो। त्यामुळं ह्या जो कायदे केलेले आहेत गव्हर्नमेंटने हे अंमलात न आणता ज्या गोष्टीची लिकेजेस आहेत, ज्या कंपन्या किंवा ज्या गोष्टी मार्केटमध्ये अशा चुकीच्या येत आहेत, ह्याला कुणाचं पाठबळ आहे, कुणाच्या आधारावर हे येतात ह्याचाही अभ्यास होणं खूप गरजेचं आहे। ह्या ज्या वरून मोकळं सोडलं जातं आहे आणि खाली लिकेजेस पॅक करण्याचा प्रयत्न केला जातो, अशाने होणार नाही। दरवाजे मोकळे ठेवून लहान मुरे बंद करण्याचा हा प्रयत्न आहे। तर असं न होता आम्ही अशी विनंती करतो सन्माननीय सरकारला की हे जे मूळ आहेत, जिथून सुरुवात होणार आहे त्या गोष्टीच त्या लेवललाच ते कायदे स्ट्रिक्ट केले पाहिजे की जेणेकरून
आडात नसेल तर ते खाली पोहऱ्यामध्ये यायचा विषय येणार नाही. जिथून हे उत्पन्न होतं आहे किंवा उत्पादित होतं आहे किंवा ज्या गोष्टी लिकेजेस राहत आहेत त्या तिथल्या लेवललाच त्या बंद झाल्या पाहिजे. तसे कायदे स्ट्रिक्ट झाले पाहिजे. तशी यंत्रणा राबवली गेली पाहिजे की जेणेकरून शेतकरी आणि विक्रेत्यामधलं नातंही चांगलं राहील किंवा अशा अनाहूतपणे अशी कुठलीही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही किंवा शेतकऱ्याला चुकीचं जाणार नाही. शेतकरी हे आपल्या महाराष्ट्राचं सर्व ह्याचं आराध्य दैवत आहे. त्याची फसवणूक कुठल्याच मार्गाने होता कामा नये आणि असे जर कोण करत असेल तर त्याला निश्चित त्याचं प्रायश्चित्त झालं पाहिजे. त्याला त्याचा शिक्षाही व्हायलाच पाहिजे. आणि हे करत असताना शिक्षा करत असताना त्याचं दोषी कोण आहे ह्याचा बी अभ्यास होणं गरजेचं आहे. अगदी कुठल्याही गोष्टीमध्ये 1-2% लिकेजेस राहतात. ते लिकेजेस धरून सर्वांना कायद्याच्या कचाड्यात आणून सर्वांना त्याच्यावरती शिक्षा होणं हे कुठल्याच मार्गाने योग्य नाही. तर जे काही कायदे येत आहेत तो पूर्ण अभ्यासांती जे काही खरोखरच गोष्टी गरजेच्या आहेत तेवढेच कायदे आले पाहिजे. आम्ही तर ह्या मताचं आहे की पूर्वीपासून जे कायदे आहेत अंमलात आलेले आहेत ते कायदे भरपूर आहेत. उलट त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी जाचक आहेत त्या कमी झाल्या पाहिजे. ते सोडून अजून हे नवीन कायदे आणणे आणि कारण नसताना दुकानदाराला फासावर लटकवल्यासारखं आहे. त्यामुळं आम्ही सन्माननीय सरकारला विनंती करतो, मंत्री महोदयांना विनंती करतो की आम्ही मोठा कार्यक्रम घेतला. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आणि पहिला 40 वर्षातला पहिला कार्यक्रम आम्ही पंढरपूरला आयोजित केला होता. 12,000 लोक ह्या कार्यक्रमाला आले होते, विक्रेते महाराष्ट्रातले सगळे. त्यांच्याही प्रतिक्रिया अशाच होत्या की जे काही कायदे आहेत ते शेतकऱ्याच्या हिताचे झाले पाहिजे. पण शेतकऱ्याच्या हिताचे कायदे करत असताना हे ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत त्या कुठनं होत आहेत ह्याचा पण अभ्यास झाला पाहिजे. ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत ते थांबलं पाहिजे. आणि नंतर अगदी शेतकरी हे दैवतच आहे सगळ्याचं, त्याच्या हिताचे कायदे व्हायलाच पाहिजे. पण ते होत असताना जे काही चॅनल जे काही परंपरागत चालत आलेल्या गोष्टी आहेत ह्याला खोडा घालून चुकीचे काहीतरी नियम आणून आणि लिकेजेस सोडून हे कायदे करणं योग्य नाही कुठल्याच मार्गाने असं आमचं मत आहे. त्यामुळं हा महाराष्ट्र आम्ही बंद ठेवलेला आहे. 3 दिवस, आज 3रा दिवस आहे, कडकडीत बंद आहे. आणि ह्याच्यावरनं निश्चित मार्ग निघेल असे आम्हाला आशा आहे. नाहीच निघाले तर आमचं महाराष्ट्र लेवलला संघटना आहे, राष्ट्रीय संघटना आहे, जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या सोबत आम्ही राहू एवढंच आमचं सांगणं आहे. धन्यवाद.